नवीन वर्षाच्या सुरुवातीला बरेच मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. फर्स्ट क्लास दाभाडे, मिशन अयोध्या हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हेमंत ढोमे दिग्दर्शित फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटाला प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच आता लवकरच इलू इलू 1998 आणि मुक्काम पोस्ट देवाचं घर हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हे दोन्ही चित्रपट 31 जानेवारीला प्रदर्शित होत आहेत. यामधील एका चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता आमिर खानला काम करण्याची इच्छा होती. आमिरने या चित्रपटाचं आणि दिग्दर्शकाचं भरभरून कौतुक केलं आहे. आमिर खानने ज्या चित्रपटाचं कौतुक केलं त्या चित्रपटाचं नाव आहे इलू इलू 1998. अजिंक्य फाळके दिग्दर्शित इलू इलू 1998 या चित्रपटाचं नुकताच प्रीमियर सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याला आमिर खानने खास उपस्थिती लावली होती. तेव्हा आमिर खानने इलू इलू 1998 आणि दिग्दर्शक अजिंक्य फाळके यांचं कौतुक केलं होतं. विशेष म्हणजे यावेळी आमिर खानने मराठीमधून संवाद साधला होता. आमिर खान म्हणाला की मी 1.5 वर्षांपूर्वी हा चित्रपट बघितला होता. मला हा चित्रपट खूप आवडला आणि माझ्या मनात असं आलं की मला पण या चित्रपटामध्ये सहभागी व्हायचं आहे. पण तसं झालं नाही. मी खूप व्यग्न होतो. पण जेव्हा एलीने मला विचारलं तेव्हा मी भेटलो. खूप भारी चित्रपट आहे. चित्रपटाची कथा हृदयाला स्पर्श करणारी आहे. अजिंक्यने दिग्दर्शक म्हणून खूप छान काम केलं आहे. पुढे आमिर खान म्हणाला, मी अजिंक्यला विचारलं होतं की या चित्रपटासाठी पैसे कोणी दिले, तर तो म्हणाला वडिलांनी पैसे दिले. त्यानंतर आमिर खानने अजिंक्य फाळकेच्या आई वडिलांना स्टेजवर बोलावून घेतलं. मग आमिर म्हणाला, यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तुमचा आशीर्वाद कायम त्याच्या बरोबर असू देत. तुम्ही त्याच्यावर जो विश्वास दाखवला त्यामुळे त्याने खरंच खूप छान चित्रपट बनवला आहे. तर इलू इलू 1998 हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.